दुबईला सध्या एवढी मजा आहे ना, एवढी मजा आहे। आता जर तुम्ही जर दुबईमध्ये जर आलात ना तर तुम्हाला एवढी मजा इथे मिळेल। तुम्ही म्हणसान भाऊ खरंच मजा आहे का? हो मजा आहे। समुद्र पाठीमागं आहे, वातावरण बघा किती छान आहे, परंतु असं नाही आहे, हे फक्त तुम्हाला दिसतंय। एवढा घाम येतोय ना, घाम पुसून पुसून व्हिडिओ शूट करतोय, टी शर्ट वगैरे सगळं भिजलंय माझं, तरी पण मी व्हिडिओ शूट करतोय। संध्याकाळचे वाजले तिथे 5:30 वाजता, म्हणजे गरमी म्हणजे उमस जास्त आहे, म्हणजे घाम जास्त येतोय आणि व्हिडिओ बनवतोय तुमच्यासाठी। तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। राम राम मंडळी, हर महादेव, जय शिवराय, जय भीम भावांनो। व्हिडिओला पूर्ण बघा, जर आवडलं तर लाईक, चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, परंतु व्हिडिओ पूर्ण बघा। तुम्हाला सगळ्यांना असंच वाटत असेल की जर दुबईला कोणी माणूस आला तर तुम्हाला असं वाटत असेल एका वर्षामध्येच तो लखपती होईल, एका वर्षामध्येच त्याला घर, बंगला, गाडी वगैरे सगळं येईल। म्हणजे जर मी तुम्हाला म्हणतोय ना तुम्ही दुबईला या, काम करा, खूप पैसे आहेत, असंच पगार मिळत नाहीये, असं सगळं काही मिळत नाहीये, भरपूर संघर्ष करावा लागतो। आता इथे गरमी आहे, गरमी म्हणजे इकडे ऊन आणि ही उमस, घाम जास्त येतो, गरमीमध्ये काम असतं, उन्हामध्ये काम असतं, भरपूर कामाचं पण टेन्शन असतं, परिवाराचं टेन्शन वेगळं असतं। आणि आपल्या जवळच्या लोकांना काय वाटतंय की म्हणजे दुबईला गेलाय आणि भरपूर पैशावाला झालाय, भरपूर पैसे असेल, भरपूर पगार असेल। पगार जी असते ना, मी तुम्हाला भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलंय, इथे जी पगार असते ना, मला जी पगार आहे इथे 3000 दिरहम आहे, म्हणजे मी भारताचे 55-60 हजार रुपये महिन्याला मी कमवतोय आणि घरी 45 ते 50 हजार रुपये मी महिन्याला घरी पाठवतोय। परंतु ते काही एवढं शक्य नव्हतं, म्हणजे आल्याच मला काही एवढी पगार मिळाली का? नाही। मी जेव्हा सुरुवातीला इथे आलेलो 2017 साली, 2017ला मला पगार होती 1400 दिरहम। 1400 दिरहममध्ये मला काम होतं उन्हामध्ये, आणि भरपूर इथे मी कष्ट केले, उन्हात काम केलं। एवढी मेहनत करून नंतर मी, म्हणजे असं असतं ना, एक 2 दिवसात आणि 1 वर्षामध्येच माणूस सक्सेस होत नाहीये। इकडे एवढी मेहनत केली आणि मेहनत करत गेलो। आज बघा मला शिक्षण नाही आहे, मला अंगुठा लावता येत नाही आहे, सैन मारता येते, म्हणजे मला एवढं शिक्षण आहे, तरी पण मला आता मी ह्या पोस्टवरती काम करतोय, मला ही पगार कंपनी देते। माझ्यासाठी ही पगार खूप मोठी आहे आणि ह्याच पगारीमध्ये मी भरपूर काही भारतामध्ये पण करून ठेवलं। जे काही मी स्वप्न बघितले होते, मी आणि माझ्या बायकोनं मिळून, माझ्या परिवाराला मी जे काही स्वप्न दाखवले ते दुबईमध्ये आल्यानंतर, की मी असं करेल तुमच्यासाठी, मी हे घेईल, मी तुम्हाला ते करेल, तेवढे स्वप्न माझे पूर्ण झालेत ह्या दुबईमध्ये। त्याच्यामुळेच मी म्हणतोय तुम्हाला, त्याच्यामुळेच मी तुम्हाला बोलत असतोय की तुम्ही दुबईला या। तर भावांना ना, काही भावांना असं वाटतं की मग मी दुबईला आलो तर मला किती पगार मिळेल, म्हणजे मी आल्याच मला काय 1 लाख रुपये महिना मिळेल का? मिळेल, तुमचं जर नशीब असलं 1 लाख पण पगार मिळेल। तुम्ही काय काम करता, तुम्ही कुठलं काम करता, तुम्हाला काय काम येतं, तुमचं शिक्षण काय, याच्यावरती भरपूर इथे 1 नाही 2-2 लाख रुपये महिना इथे माणसं कमवतात। मी भारतामध्ये जर असतो ना तर आज माझ्याकडे काहीच नसतं। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल की इथे किती घाम येतोय, संध्याकाळचा वेळ आहे आणि एकदम घामाघाम आम्ही झालोय, पूर्ण घाम येतोय, तरी पण मी व्हिडिओ बनवतोय। त्याच्यामुळेच तुम्हाला मी बोलत असतो ना, इथे खूप मेहनत आहे, हर गोष्टीला मेहनत आहे भावांनो, असं नाही आहे। तर जे काही मी 7 वर्ष अगोदर जर मी जे डिसिजन घेतलं दुबईला येण्याचं, दुबईला काम करण्याचं, एकदम म्हणजे मी घाबरलो नाही, एकदम मला असं वाटलं की नाही आता इथे काहीच होणार नाही, आपण जाऊया बाहेरच्या देशामध्ये, जाऊन काम करूया, बघू काय होतं तिथे आपल्यासोबत। परंतु असं काहीच नाही आहे। असं इथे मी ह्या देशामध्ये आलोय ना, तर ह्या देशानं मला भरपूर प्रेम दिलं, ह्या देशानं मला भरपूर काही दिलं आहे, मी पण या देशाला एवढा वेळ दिला आहे। आणि तेच तुम्हाला मी मगाशीच म्हणलं ना की आल्या सगळं काही तुम्हाला मिळत नाही आहे, तुम्हाला इथे संघर्ष करावा लागेल, तुम्हाला इथे चांगलं काम करावं लागेल, तुम्हाला काहीतरी काम शिकवावं लागेल। पाठीमागच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं, सोना बाबूच्या चक्करमध्ये नका राहू, त्याच्यामध्ये जर तुम्ही असलात तर मग तुमचं डोकं काम करणार नाही आहे। हे सगळं मी काय सांगतो तुम्हाला, हे सगळं तुमचा भाऊ करून बसलेला, असं काही गोष्टी नाही की जी गोष्ट मी नाही केली आहे। तर मला असं वाटतं की तुम्ही पण चांगल्या कंपनीत चांगलं काम शिकून दुबईला यावा, जसं माझ्यासोबत होतंय, मी ते तुम्हाला सांगतोय। मी सुट्टीवरती जाईल तर एक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यांना मी आमंत्रण करतोय। माझा एक कार्यक्रम आहे भारतामध्ये, मुंबईमध्ये, त्याचा मी तुम्हाला ॲड्रेस मुंबईला देईन, माझा नंबर देईल, तर जर तुम्हाला शक्य असेल त्यावेळी तुम्ही सगळेजण या मला भेटायला। ज्यांना कोणाला काही प्रश्न असेल, मी त्यांना उत्तर देऊ शकत नाही, तर मी तुम्हाला ते प्रश्नाचे उत्तर मी तुमच्या समोरासमोर येऊनच प्रश्नाचे उत्तर देईल। लवकरच एक कार्यक्रम करतोय आमच्या घरी, आपला जो यूट्यूब परिवार आहे, तर ह्या परिवाराला मी सगळ्यांना मी आमंत्रण देईल। तर तुम्ही सगळेजण या मला भेटण्यासाठी, मी तुम्हाला वेळ आणि तारीख सांगेल आपल्या देशामध्ये आल्यानंतर, आणि मी लवकरच येणार आहे तुम्हाला भेटण्यासाठी। तर जे काही प्रश्न असेल तर तुम्ही मला समोरासमोर विचारू शकता। भावांनो, असंच काहीतरी असतं माझ्याकडे सांगण्यासारखं तुम्हाला। मला असं वाटतं की अरे मी पुढे जातोय ना, तर माझ्यासोबत चला ना, तुम्ही पण पुढे जा, तुम्ही पण या, तुम्ही पण काम करा, चांगल्या पगार येते, चांगलं काम करा। मेहनत सगळीकडे आहे, ज्याला मेहनत करायची असली ना तर त्याच्यासाठी काय ऊन आणि काय गरमी, तर कामासाठी काय ऊन आणि काय गरमी असते, कारण की आपण जे स्वप्न बघितलंय
स्वप्न केले ते स्वप्न पूर्ण करायचे। तुम्ही जर जे स्वप्न बघितलं असेल तर नक्कीच पूर्ण करा, नक्कीच मेहनत करा, मेहनत करून पुढे जा, नक्कीच तुमचं स्वप्न पूर्ण होईल। तर भावांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला सांगण्यासाठी जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर भावांनो, कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। कमेंटमध्ये मला नक्की कळवा की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला। तुमच्या प्रश्नाचे नक्कीच उत्तर देईल मी। तर भावांनो, आता तुमची रजा घेतो, सर्वांची रजा घेतो। आता इथं परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम।